लेदर वर्ल्ड जेन्युइन लेदर, लेडीज अँड जेंट्स चप्पल, सॅन्डल, शूज, पर्स, लेडीज पर्सेस, लेदर सोफा कव्हर्स, सर्व प्रकारचे बॅग्स, जॅकेट, बेल्ट आणि प्रत्येक लेदरमध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट्स प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध. अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही. लेदरची 100% गॅरंटी. पत्ता अहमदनगर, बंगलो नंबर 4, BSNL ऑफिस पाठीमागे, हॉटेल अशोकाजवळ, अहमदनगर. संपर्क क्रमांक 9604 32 78 63. छत्रपती संभाजीनगर, निशा बाफना प्लाझा, आकाशवाणी समोर, राज क्लॉथ स्टोअर्स जवळ, जालना रोड, छत्रपती संभाजीनगर. संपर्क क्रमांक 92 84 14 65 54. शिवसेनेचे उमेदवार बाबूराव कदम कोहळीकर यांच्या प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले असून भाजपचे नेते शिवदास बोड्डेवार, राजू सापके यांच्या मार्गदर्शनाखाली ही रॅली काढण्यात आली. यावेळी भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमच्या महायुतीचे उमेदवार कदम कोहळीकर साहेब यांच्या प्रचारात आम्ही पूर्ण ग्रामीण भाग पहिला फिरून घेतो. ग्रामीण भाग संपल्यानंतर आता जवळपास शहरामध्ये आज साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही महायुतीच्या उमेदवाराची रॅली काढली. अत्यंत चांगलं वातावरण ग्रामीण भागामध्ये आहे आणि शहरातलं वातावरण पण हळूहळू चालू लागलं आहे. साहेबांनी आता सांगितलं प्रत्येक वार्डात अशा रॅल्या आपण काढू. साहेब ह्या ठिकाणी मी एकच सांगू इच्छिते, आमचे नेते माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी जनता पण तयार आहे. आम्ही जनतेमध्ये गेल्यानंतर आम्ही एकच सांगतो, बाबा आपले उमेदवार आज नरेंद्र मोदी साहेब आहेत. मोदी साहेबांना आपल्याला तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचे आणि एक नाही दोन नाही, मोदी साहेबांना 276 जवळपास योजना राबवल्या. प्रत्येक योजनेचा लाभ ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या, माझ्या एकदम झोपडीत राहणाऱ्या माता भगिनी असेल की माझे बांधव असतील, ह्या सगळ्यांना एक मोदीचा लाभ मिळालेला आहे ह्या योजनेच्या माध्यमातून. आणि मोदी साहेबांना 370 कलम जे रद्द केली त्याच्या माध्यमातून आज जम्मू काश्मीरमध्ये आपण तिरंगा फडकवू शकलो. एवढंच नाही तर आपल्यासारख्या निवडणुका जम्मू काश्मीरमध्ये पण आपण आज लढत आहोत आणि त्या ठिकाणी पण मोदी साहेब आमचे येतील अशा पद्धतीचं वातावरण आहे. मोदी साहेब सत्तेत आल्यापासून 2014 च्या आधीची जी परिस्थिती होती, मनमोहन सिंग जेव्हा पंतप्रधान होते तेव्हा देशामध्ये अर्थव्यवस्था 11व्या-12व्या क्रमांकाला होती आणि आजची अर्थव्यवस्था 4 ते 5 क्रमांकाला येऊन बसली आहे. मोदी साहेबांचं अत्यंत सक्षम असं नेतृत्व आहे. प्रभू रामचंद्र 500 वर्षापासून झोपडीमध्ये होते. मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रभू रामचंद्र त्यांची आज मंदिर बांधून त्या मंदिरामध्ये रामलल्ला जाऊन बसले. एवढंच नाही तर प्रभू रामचंद्र बसल्यानंतर आणि मंदिर झाल्यानंतर पण कुठंच भारतामध्ये एखादी मुंगीला पण धक्का नाही लागला. काँग्रेसच्या राजवटीमध्ये दररोज हल्ले व्हायचे, दररोज दहशतवादी हल्ल्यामध्ये गोरगरीब जनता मारल्या जायची. अशा नेतृत्वाला मतदान करण्यासाठी जनताही सक्षम आहे आणि आम्ही नेत्याने एक एक गाव, एक एक खेडं पिंजून काढलो आहोत, वाडी तांडे सगळे. आणि जनतेला एकच माहीत आहे की ह्या वेळेस आपल्याला मोदी साहेबांच्या पाठीमागे राहणारे आमचे जे उमेदवार आहेत महायुतीचे, बाबूरावजी कदम कोहळीकर साहेब अत्यंत सामान्य घरातला शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि एकदम त्यांचं हे जे स्वभाव आहे ते जनतेमध्ये गेल्यानंतर जनता पण त्यांना ॲक्सेप्ट करायला लागले की शेतकऱ्याच्या पोराला एकदा ह्यावेळेस आपण धनुष्यबाण ह्या निशाणीवर भरपूर असं मतदान द्यायचं आणि ह्यांना संसदेमध्ये पाठवायचं. बाबूरावजी कदमाचे हात बळकट करणं म्हणजेच मोदी साहेबांचे हात बळकट करणं आहे आणि ह्यावेळेस नक्कीच आमच्या वसमत विधानसभा मतदारसंघातून विक्रमी लीड बाबूरावजी कदम यांना मिळणार आहे. बाबूराव कदम कोहळीकर हे सामान्य घराण्याचे व्यक्ती आहे आणि गरिबीतून घरी आलेला माणूस आणि तो जिल्हा परिषद मेंबर आहे आणि मागच्या वेळेस हदगावमधून अपक्ष उमेदवारी असताना सध्याचे महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील अष्टीकर हे 3ऱ्या क्रमांकावर फेकले गेले होते. म्हणजे याचा अर्थ बाबूराव कदम यांचं काम उत्तम आहे आणि त्याचप्रमाणे शहरामधील ज्याप्रमाणे आत्ताच तुमच्या ताईनं सांगितलं की वसमत तालुक्यातून पूर्ण सर्कलमध्ये जे शिवसेनेचे तालुका अध्यक्ष राजू चापके, इथले विद्यमान आमदार राजू नवगरे
वसमतचे शिवसेनेचे शहर प्रमुख प्रभाकर क्षीरसागर, त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते हे सरशीनं काम करून लोकांचा प्रतिसाद चांगल्या प्रमाणे आहे असं मला तरी वाटतं. त्यामुळं आता राजू चापकेला पूर्ण शहर ग्रामीण त्याप्रमाणे प्रभाकर क्षीरसागर माझ्यासोबत, त्याचे सर्व कार्यकर्ते माझ्यासोबत, आमची माजी उपनगराध्यक्ष सीताराम म्यानेवार आणि त्याचप्रमाणे सर्व सन्माननीय सदस्य, आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते हे वेगवेगळे काम दिले आहे. लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी लोक म्हणतात की राजू चापके आणि राजू नवकरेला एक वेगळं काम दिलेलं आहे आणि राजू चापकेला एक वेगळं काम दिलेलं आहे. दोघंजणही महायुतीचंच काम करत आहे असं मला तरी वाटतं.